बामांदो एक वा नाही तर आपण का होऊन आणि आपला तिला त्या योग्य मोबदला मिळाला पाहिजे. पण जर महानगरपालिकेमध्ये गेलो तर खरोखर आपल्यावर 100% अन्याय होणार आहे. त्यासाठी एक सावधगिरी म्हणून मी तरुणांना आव्हान करेन की जास्तीत जास्त सरकारला दाखवण्यासाठी तुम्ही 28 तारखेच्या मोर्चात सामील व्हा. घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचे पोलीस परमिशन वगैरे कसं काय सगळं आपण घेतलेलं आहे. भिवंडीतील 14 गावांच्या भूमिपुत्रांनी आता आपल्या हक्काच्या जमिनींसाठी आरपारची लढाई पुकारली आहे. ओठ भूमिपुत्रा जागा हो, एकीचा धागा हो असा खणखणीत नारा देत या शेतकऱ्यांनी चलो ठाणेची हाक दिली आहे. हातात पत्रके घेऊन गावोगावी या महामोर्चाची जनजागृती सुरू आहे. विरार अलिबाग कॉरिडॉरमधील अन्यायाविरोधात येत्या 28 तारखेला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश भडकणार आहे. बोलबाला टीव्हीच्या प्रतिनिधींनी या आंदोलनाची रूपरेषा जाणून घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली, ती पाहूया. शेतकरी संघटनेचे अरविंद भाऊ आपल्या बरोबरला आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की येते 28 तारखेला जो कलेक्टर ऑफिसला मोर्चा निघणार त्याची रूपरेषा का असेल. विरार अलिबाग कॉरिडॉर संदर्भात आपला मोर्चा आहे. तर आपली रूपरेषा अशी आहे की 28 तारखेला सकाळी आपण 9 वाजता इथेच मानकोली नाक्यावर जमणार आहोत आणि इथून पायी मोर्चा तो थेट कलेक्टर ऑफिसपर्यंत आपला जाणार आहे. तर आपण 2 थांबे केलेले आहेत. तिथं नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे, तसेच पाण्याची सोय वगैरे केलेली आहे आणि शेवट आपला कलेक्टर ऑफिसला होईल. तर आपल्याला 2 तासाचा प्रवास आहे. हे थांबे जे मी सांगितलं ते काय काय असेल. एक आपल्या दिवे गावावर असेल, तिथं आपला नाश्ता वाटप होईल. त्याच्यानंतर टोल नाक्याला पाणी वाटप आहे. त्याच्यानंतर साकेतला सुद्धा थोडासा पाणी नाश्ता असेल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट थेट आपण जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे. ते कलेक्टर ऑफिसच्याच इथं होणार. मग आता जो आपण मोर्चा करले बरोबर त्याचे पोलीस परमिशन वगैरे कसं काय सगळं आपण घेतलेलं आहे. आपल्या मोर्चाच्या स्वरूपात जवळजवळ 4 पोलीस स्टेशन आणि एक ट्रॅफिक पोलीस येतोय. तर नारपोली पोलीस स्टेशन असेल, तसेच कळवा पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर राबोडी पोलीस स्टेशन आणि त्याच्यानंतर ठाणे नगर पोलीस स्टेशन. तर 4ही पोलीस स्टेशनला आपण स्टेटमेंट वगैरे दिलेले आहेत आणि त्यांनी जे स्वरूप आहे ते आपण मांडणी व्यवस्थितरित्या केलेले आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे, तुमच्या रुटीनप्रमाणे तुम्ही या, जे काही व्यवस्थित कायद्याच्या आखाडीरित्या बसणार आहे त्यापर्यंत सर्वतोपरी आपण करणार आहोत. आता जो आंदोलन चालू म्हणजे तुमचा जो मोर्चा निघणार त्या युवकांचा तर भरपूर समावेश आहे आताच्या यंग पिढीचा. तर त्या यंग पिढीला तुम्हाला काय संदेश देता येईल. या मोर्चामध्ये यंग पिढी तरुण वर्ग तर आहेच, परंतु वारकरी संप्रदाय सुद्धा आहे आणि आपले वरिष्ठ मंडळी सुद्धा आहे. कारण या वडिलोपर्जित जमिनी ज्या त्यांनी चिमटा लावून पोटाला सांभाळलेल्या आहेत त्याच जमिनी आज आपल्याला म्हणजे आपण राखून ठेवल्या, म्हणून सरकार त्याच्यावर आरक्षण टाकतं आणि आरक्षण टाकल्यानंतर त्याचा मोबदला तर उत्तम मिळाला पाहिजे. पण मोबदला सुद्धा म्हणजे कवडीमोल भावात जर मिळत असेल तर निव्वळ आमच्यावर होणारा अन्याय आहे. त्याच्यामुळं हा समाजाचा प्रश्न आहे. हा निव्वळ केवळ 14 गावांचा प्रश्न नसून पूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण इथून आपण बरेच प्रकल्प गेले, त्या प्रकल्पात आपण आणि शेवटचा विरार अलिबाग कॉरिडॉर जो आहे याच्यानंतर इथला भूमिपुत्र हा भूमिहीन होणार आहे. त्याच्यामुळे माझा तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल आणि जेवढा काही क्रिकेटच्या टीम वगैरे असतील, जेवढे महिला मंडळ असतील, जे काही बचत गट असतील, आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे जास्तीत जास्त संख्येने महिला वर्ग जास्त असेल, तसेच पुरुष वर्ग सुद्धा असेल, वरिष्ठ मंडळी सुद्धा असणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी आपण जे निवडून दिल्यात त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रण दिलेलं आहे, ते सुद्धा जातीने हजर राहतील. आपली ही 14 गाव समिती ह बरोबर, काही गाव भिवंडीतले आपली महानगरपालिकेने जाणार आहे बरोबर. त्याबद्दल काय तुमचं मत आहे. बरोबर, फार मोठा प्रश्न आहे हो, कारण आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज आपलं शहरीकरण होत असताना आपला भाग हा एकदम दुर्मिळ राहिलेला आहे आणि जो काही आपल्या ग्रामपंचायती आहेत, MMRD आली 2007 पासून, काय विकास केला MMRDने. तर उद्या महानगरपालिकेमध्ये जाऊन आपला भकास होणार आहे आणि इथला भूमिपुत्र नष्ट होणार आहे. हा निव्वळ माझा आरोप नसून ही भविष्याची एक मांडणी आहे. कारण आपण जर महानगरपालिकेमध्ये गेलो तर खरोखर आपल्यावर 100% अन्याय होणार आहे. त्यासाठी एक सावधगिरी म्हणून मी तरुणांना आव्हान करेन की जास्तीत जास्त सरकारला दाखवण्यासाठी तुम्ही 28 तारखेच्या मोर्चात सामील व्हा. त्याच्यानंतर आपले सर्व जे काही प्रश्न आहेत ते आपण नक्कीच आपल्या एक दिलाने, एक मताने, जिथं जिथं अन्याय होईल तिथं आपण सर्व जातीने हजर राहू. नमस्कार संजय भाऊ. मला सगळ्यांना एकच सांगायचं, बामांदो एक वा नाही तर आपण का होऊन आपले घर आता या उभा हो आपण. आमच्या राष्ट्रीय महामार्ग जिल्हा आमच्या पाईपलाईन गेली,
गावाजवळच्या बुलेट ट्रेन चालले, तिकडच्या अलिबाग विरार कॉरिडॉर हा रस्ता चालले, या सगळ्या चालले. याच्यासोबत आपण वाहत जात आहोत. पुढे ते थांबलं पाहिजे, आपल्याला न्याय मिळला पाहिजे. म्हणून समस्त महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, भिवंडीतील आणि कल्याण, ठाणे, पनवेल, रायगड ज्या संस्था आहेत, सर्वांना माझी विनंती आहे की आम्ही तुम्हाला हाक देतोय, तुम्ही आम्हाला साथ द्या आणि हा लढा आम्हाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी हा लढा सुरू आहे, तिथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मी, माझी पत्नी, माझी मुलगी, माझ्या परिवारसह या लढ्यामध्ये, मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. तुम्ही या आणि सहभागी व्हा. ताई, 28 तारखेचा मोर्चा निघणार आहे, तेव्हा आपल्या युवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मी सांगू शकेल की सगळ्यांनी जमा आणि आपल्या हक्कासाठी लढा. धन्यवाद ताई. दादा नमस्कार. तुमचा आता उद्या 28 तारखेला जो आपला मोर्चा निघणारा, त्याबद्दल काय तुमचं मत आहे? आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या हक्काची जमीन ही याच्यात जात आहे आणि तिला त्या योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्या आगरी बांधवांना, आपल्या सगळ्या समाजाला एकत्र येण्याचे चांगलं व्यासपीठ आहे. सगळे एकत्र या आणि एकत्र लढा देऊ आपण. जो 28 तारखेच्या मोर्चाला कुठल्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला समर्थन दिलंय? मी आवर्जून सांगू इच्छितो, पहिल्यांदा हा मोर्चा निपक्षपाती आहे. समाजाच्या बांधिलकीचा प्रश्न असल्यामुळे आपले लोकांचे जाणकार नेते खासदार साहेब बाळामामा यांनी आवर्जून त्यांचं सेशन चालू आहे, तरीसुद्धा त्यांनी 2 दिवस डिले करून मंगळवारी ते थांबणार आहेत आणि ते स्वतः या मोर्चामागे सहभागी होणार आहेत. तसे आपले ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब असतील, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. भिवंडीचे आमदार महेश चौगुले असतील, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. तसेच मुरबाडचे आमदार किसन कतोरे साहेब असतील, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. तसेच भिवंडीचे एक मोठा चेहरा म्हणेन मी का रईस शेख साहेब, त्यांनी सुद्धा आमच्या विरा अलिबागचा प्रश्न हा याच्यामध्ये मांडला होता, सेशनमध्ये मांडला होता आणि तोच आज त्यांचा सुद्धा आपल्याला एकदम म्हणजे कलकलीचा पाठिंबा आहे. तर सर्व जिल्हाध्यक्ष कोणी असतील, तालुकाध्यक्ष असतील, जेवढ्या सर्व पक्षाच्या लोकांनी या मोर्चासाठी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे. आपण बघितला एक ताजं प्रकरण जे आहे, लोकांनी, जनतेने एकत्र येऊन दिल्ली काबीज केली, दिल्लीला न्याय मिळाला. आपल्याला गल्लीमध्ये यायचं आहे, आपला हक्क मिळवायचा आहे. म्हणून दिल्ली बहुत दूर आहे, सध्या आपल्याला गल्ली जिंकायची आहे. म्हणून भूमिपुत्रांनो, एक व्हा, एकत्र या. उठ भूमिपुत्रा, जागा हो, एकीचा धागा हो. जय आगरी, जय दिवा. भूमिपुत्र एकजुटीचा विजय असो.